कार्तिक शुद्ध दशमीला मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रामधील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मात्र अतिवृष्टी आणि महापुराचा फटका बसलेल्या मराठवाडा आणि विदर्भामधल्या भाविकांनी मात्र यंदाच्या वर्षीच्या यात्रेकडे पाठ फिरवली। अजूनही पाऊस कोसळतोय, शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। शेतामधली ओल जात नसल्यामुळे पेरण्या देखील खोळंबून गेल्यात। अजूनही शासनाकडून पूर्णपणे नुकसान भरपाई मिळालेली नाही। अशा वेळेला आर्थिक विवंचनेमध्ये या भागामधील शेतकरी आहेत आणि त्यामुळे वारीला येणं त्यांनी टाळलेलं आहे। तरी सुद्धा ज्यांच्या घरी पारंपरिक वारीची परंपरा आहे अशी काही मोजकी लोक हे वारीमध्ये येताना दिसतात। कार्तिकी यात्रेला अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातले जे भाविक दरवेळेला लाखोंच्या संख्येने असतात त्यांची संख्या एकदम निम्म्यापेक्षा कमी झालेली आहे। आपल्यासोबत काही तरुण वारकरी आहेत। मला सांगा, कुठून आले तुम्ही? आम्ही नांदेड मुखेड तालुका हसनाळ गावातून। अतिवृष्टी भरपूर झाली हा होती. हो, आमचं गाव पूरग्रस्त आहे, तर लेंडी धरणातून पूरग्रस्त आहे गाव। बरं. हा, मग काय संख्या कशामुळे कमी झाली तुमच्या भागात? गावामध्ये आमच्या पाणी शिरलं होतं, गावामध्ये राहण्यासाठी लोकांना सोय नाही, काय नाही। मग घरचे समस्या असल्यामुळं आम्हाला आमच्या गावातील लोक येऊ शकले नाहीत। एक तर आर्थिक प्रॉब्लेम, अतिवृष्टीचं पाण्यामुळं, शेतीचं नुकसान, शेतीचे कामे, या सगळ्या गोष्टीमुळं वारकरी येऊ शकले नाहीत यंदा। थोडी काही नाही, काहीच भेटलेली नाही, काहीच आतापर्यंत एकही रुपयाची हे झालेली नाही मदत आर्थिक। पंचनामे झालेत का? पंचनामे झाले, सगळे झाले, पण आतापर्यंत काही झालं नाही। काय होतं शेतात तुमच्या? सोयाबीन होतं, तूर होती, फळबाग होती। सगळं भरपूर झाली अतिवृष्टी, काय मदत आलेली नाही? नाही अजून। बरं. संख्या त्यामुळे कमी झाली आहे का? त्यांच्यामुळे लोकसंख्या कमी आली आहे वारीला। लोकांनी देवाकडे पाठ फिरवली म्हणा। पाठ फिरवले काय, त्यांच्याकडे आर्थिक काही नुकसान झाल्यामुळे येण्यासाठी पैसे वगैरे नसल्या कमी झाली लोकसंख्या। पेरण्या सुरू झाल्यात का तुमच्या इथे? नाही, आणखी पाणी चालू आहे, पाऊस चालू आहे। शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। ज्या पद्धतीने पैसे मिळायला पाहिजे होते ते पैशाची मदतही अजून मिळालेली नाही। त्यामुळं मराठवाड्यातला नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, सर्वच भागातनं, धाराशिव असेल, ज्या मोठ्या संख्येनं भाविक येतात त्या भाविकांची संख्या मात्र निम्म्यापेक्षा जास्त घटलेली आहे। कॅमेरामन आविक कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर।